आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। शासकीय आश्रमशाळेतील दूध पुरवठा आणि भोजन पुरवठ्यात घोटाळा होत असल्याचा रोहित पवारांनी आरोप केला। दूध पुरवठ्यासाठी सरकारकडून एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आलं, यात 80 कोटी रुपयांची दलाली देण्यात आल्याचा आरोप केला। तसंच सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह आणि निवासी शाळांमधल्या भोजन पुरवठ्यातही घोटाळा झाल्याचा रोहित पवारांनी दावा केला। भोजन पुरवठ्याच्या टेंडरमध्ये 25% दलाली दिल्याचा रोहित पवारांनी आरोप केला। 30 रुपये आजच्या मार्केटमध्ये चांगल्या दुधाची जर किंमत शेतकऱ्याला मिळत असेल, या टेंडरमध्ये दिलं गेलं, याचा अंदाज जर घेतला तर ते 146 रुपये पर लिटर असं हे दूध देण्यात आलेलं आहे। राज्य सरकारने गरिबाच्या मुलांना, आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केला आहे तो 85 कोटीमध्ये बसायला पाहिजे होता, पण मग 165 कोटी आणि 85 कोटीत बसायला पाहिजे होते। तर दलाली किती रुपयाची दिली गेली, तर ती 80 कोटी रुपयाची दिली गेली। दरम्यान याचा पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगेंनी। खरं तर शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतो, मात्र 146 रुपयापर्यंत जर हे करार झाले असतील तर ही बाब गंभीर असल्याचं रोहित पवार म्हणतात। त्यामुळं आदिवासी विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने ज्या दराचं दूध दिलं जातं त्या दराची लेवल काय आहे, त्याची क्वालिटी काय आहे, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे दर देत असताना टेट्रा पॅकच्या किमती किती होत्या, प्रत्यक्षातले दर खरेदीचे किती होते, हे सगळं पुढच्या काळात पुढे येईलच। मात्र सध्या तरी राजकीय नेत्यांना रोहित पवारांकडून लक्ष केलं जाते आणि ते नेते सत्तेत सहभागी झालेले कोण आहेत आणि या डेऱ्या आणि दूध संघ कुणाच्या मालकीचे आहे याची चर्चा मात्र सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरू आहे।